नमस्कार. या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. तर पवित्र पोर्टलवरती पसंतीक्रम लॉक करण्याची सुविधा ही संपलेली आहे आणि आता पवित्र पोर्टलला पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल, तसेच ज्या उमेदवारांची काही कागदपत्र किंवा आपण जे स्वप्रमाणपत्र लॉक करत असताना म्हणजे स्वप्रमाणपत्र करत असताना ज्या काही अडचणी किंवा काही चुका राहिलेल्या होत्या, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना पसंतीक्रम जनरेट झालेले नव्हते. तर अशा उमेदवारांबाबतीमध्ये शासनाने खूप चांगल्या प्रकारचा डिसिजन घेतलेला आहे. तर अशा उमेदवारांना सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये संधी मिळणार आहे. ती कशा प्रकारची संधी मिळेल आणि अजून पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल याबद्दलचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. कारण त्याच संदर्भामध्ये एक महत्त्वाचं जे नोटिफिकेशन आहे ते आज प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर ते या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या की आता पुढे नेमकं काय होणार आहे. या ठिकाणी बघा 16/8/26 पर्यंत जे काही उमेदवार या ठिकाणी आपले पसंतीक्रम लॉक करून घेतलेले आहेत, तर त्या सगळ्या उमेदवारांची या टप्प्यामध्ये निवड प्रक्रियेसाठी विचारात त्यांना घेतलं जाणार आहे. तसेच परंतु आता बऱ्याच जणांना या ठिकाणी काय झालेलं होतं की स्वप्रमाणपत्र करत असताना म्हणजे तुम्ही सेल्फ सर्टिफिकेट करत असताना ज्या काही चुका आहेत त्या चुका झालेल्या होत्या आणि त्या चुका झाल्यामुळे पसंतीक्रम जनरेट झालेली नव्हती. त्याच्यामुळे अशा उमेदवारांच्या बाबतीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे की अशा उमेदवारांना टप्पा 2 मध्ये अशा उमेदवारांना टप्पा 2 मध्ये पदभरतीच्या वेळी स्वप्रमाणपत्रामध्ये योग्य त्या वैध दुरुस्ती नोंदी करण्याची सुविधा देण्यात येईल. आता लक्षात ठेवायचं, वैध दुरुस्ती याचा अर्थ काय होतो, म्हणजे उगत 14/5/25 नंतर ज्या काही समजा या ठिकाणी एखाद्याचा एज बार झाला असेल त्यांना या ठिकाणी चान्स मिळेल का, तर अजिबात नाही. तसेच या ठिकाणी जे काही समजा सप्टेंबर महिन्यापर्यंत शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्याच्या ठिकाणी संधी दिली होती डीएड आणि बीएड साठी, जर त्यांच्यानंतर जर त्यांचा रिझल्ट लागलेला असेल ऑक्टोबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये, तर त्यांना संधी मिळणार नाही. म्हणजे त्या तारखेच्या आतमध्ये ज्यांनी या ठिकाणी आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पूर्ण केली आहे, तर अशा उमेदवारांना इथं संधी दिली जाणार आहे. जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असेल, चुकीचे विषय नोंदवलेले असतील, तर तरी तुम्हाला पसंतीक्रम जनरेट झाले नव्हते, तर अशा उमेदवारांना आता मात्र ज्यावेळेस या ठिकाणी पसंतीक्रम म्हणजे या ठिकाणी टप्पा 2 होणार आहे, तर त्याच्या आधी संधी दिली जाईल आणि मग त्यावेळेस तुम्हाला ती योग्य ती दुरुस्ती करता येणार आहे. आता या ठिकाणी नव्याने तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेट करता येईल का, असं कुठल्याही प्रकारची सूचना इथं दिलेली नाही. फक्त ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केले पण त्याच्यामध्ये काही चुका राहिलेल्या आहेत, चुका राहिलेल्या असतील किंवा ठिकाणी काही गोष्टी भरायच्या राहिलेल्या असतील, तर अशा सर्व नोंदी तुम्हाला या दुसऱ्या टप्प्याच्या आधी करता येतील. नवीन सेल्फ सर्टिफिकेट करता येईल का या बाबतीमध्ये कुठेही बोललेलं नाही. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी निवड प्रक्रियेतला पुढील टप्पा कसा असणार आहे, तर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणं. म्हणजे आता या ठिकाणी पसंतीक्रम सर्वांनी लॉक केलेले आहेत. मग आता पुढची स्टेज काय असणार आहे, तर सगळ्यात महत्वाचं जी मेरिट यादी आहे ती प्रसिद्ध या ठिकाणी होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, पूर्णपणे ही जी पद्धत आहे तर ती ऑनलाईन असणार आहे, त्यामुळे मानवी हस्तक्षेपास कुठल्या प्रकारचा वाव नसेल, असाही खुलासा केलाय. आता सगळ्यात महत्वाचं की मुलाखतीशिवाय एकाच उमेदवाराची निवड या ठिकाणी केली जाणार. म्हणजे एका जागेसाठी एका उमेदवाराची निवड होईल आणि त्यानंतर निवडीसाठी शिफारस झालेल्या व्यवस्थापनाकडून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र ठरल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित केले जाणार आहेत. म्हणजे आधी विदाऊट इंटरव्ह्यूचा या ठिकाणी राऊंड लागेल आणि त्याच्यामध्ये ज्या उमेदवारांची नियुक्ती होईल त्यांची कागदपत्र पडताळणी होईल आणि कागदपत्र पडताळणीमध्ये जे पात्र होतील, बघा कागदपत्र पडताळणी हा खूप महत्वाचा टप्पा असतो. याच्यामध्ये जर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला नियुक्ती दिली जाईल आणि कागदपत्रामधून जर समजा काही चुका आढळल्या तर मात्र नियुक्तीसाठी अडचणी येणार. त्यानंतर बघा, मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेमध्ये एकाच एक निवडीसाठी शिफारस झालेला उमेदवार एकदा शिफारस झाल्यामुळे पुढील या टप्प्यातील मुलाखतीसह तसेच पुढील फेरीसाठी विचारात घेतले जाणार नाही. असे उमेदवार नव्याने टेट देऊन निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी होऊ शकतील. म्हणजे अशा उमेदवारांना बघा, अशा उमेदवारांना म्हणजे एकदा तुमची जर विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये निवड झाली तर या ठिकाणी पुढल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे बाद केलं जाईल आणि मग असे उमेदवार डायरेक्टली पुढली टेट या ठिकाणी द्यायची आणि मग पुढच्या भरतीमध्ये त्यांनी सहभागी व्हायचे. त्यानंतर बघा, ज्या काही खासगी संस्था आहेत त्याच्यामध्ये मुलाखतीमध्ये काय होणार आहे, पूर्वी एकाच 10 लोकांची उमेदवारांची निवड होत होती आणि 30 गुणांची या ठिकाणी म्हणजे मुलाखत होती, 30 गुणांची मुलाखत व्हायची. परंतु आता या ठिकाणी निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांना 0 गुण देऊन निवड प्रक्रियेत बाहेर ठेवण्यात येत होते. मग बघा, त्यावेळेस प्रॉब्लेम काय होता की 30 गुण हे संस्थेच्या हातामध्ये होते आणि मग बऱ्याच उमेदवारांना 0 गुण दिले जात होते आणि त्याच्यामुळे त्यांना निवड प्रक्रियेतून बाहेर काढलं जात होतं. आणि त्याच्यामुळे या बाबी या ठिकाणी विचारात घेऊन निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने एकाच 3 असं या ठिकाणी सुधारित केलं आहे. गुणदान आणि गुणदानामध्ये सुद्धा सुधारणा केली. तर गुणदान कसं असणार आहे, तर बघा, मुलाखतीसह प्रकारात उमेदवारांच्या टेट परीक्षेतील गुण 75 गुण दिले जाते. म्हणजे एकूण जे काय तुम्हाला गुण मिळाले त्यापैकी 75% गुण हे तुम्हाला
म्हणजे या मुलाखतीसाठी असतील. नंतर शैक्षणिक 7 गुण असतील, जे काही तुमची शैक्षणिक पात्रता आहे त्यापैकी तुम्हाला 7 गुण मिळाले असतील, म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता कशा प्रकारची असेल त्याचे एकूण 7 गुण असतील. आणि व्यावसायिक अर्हतेसाठीचे 8 गुण असतील. तुम्ही व्यावसायिक अर्हता कोणती कोणती पूर्ण केली याचे 8 गुण, म्हणजे शैक्षणिकचे 7 आणि अर्हतेचे 8, म्हणजे एकूण 15 गुण याचे असतील. आणि मुलाखत आणि अध्यापन कौशल्याचे 10 गुण असेल. असे 100 गुणांच्या आधारे शेवटी मुलाखतीमध्ये ज्याचा या ठिकाणी जास्त रँक असेल, ज्याला जास्त मार्क मिळतील, तर तो मुलाखतीमधून संस्था निवडेल. तर अशा प्रकारची या ठिकाणी मुलाखतीचा क्रायटेरिया असणार आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले की त्रस्त व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल की आम्ही निवड करून देतो तुमची अशा प्रकारे, तर या ठिकाणी तुमचं स्वतःचं नुकसान करू घेऊ नये, कारण या प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. तसेच बघा, 11वा मुद्दा, निवड प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यावर निवड करण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचं निदर्शनास येत असल्यास आणि लाचेची मागणी करत असल्यास तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय टोल फ्री क्रमांक 1064 वरती तातडीने संपर्क साधायचा आहे. त्यानंतर राज्यातील 16 अनुदानित शैक्षणिक संस्थांनी एकूण 1819 पदांसाठी मुलाखतीशिवाय एकाच एक विना मुलाखत निवड प्रक्रिया निवडून प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला. त्यांना देखील स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे विना मुलाखत प्रक्रियेतून थेट उमेदवार उपलब्ध होणार आहेत. निवड प्रक्रियेत या अनुदानित शैक्षणिक संस्थांचे हार्दिक अभिनंदन. म्हणजे ज्यांनी विना मुलाखत हा या ठिकाणी पर्याय निवडला, कारण मुलाखत ठेवलीच नाही, कारण एकदम पारदर्शकपणे टेटच्या मार्कावरूनच अगदी त्यांची पण निवड होणार आहे. तर बघा, अशा प्रकारे सगळ्यात महत्वाचं आता लॉक झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आता आपल्याला अपेक्षा आहे ती म्हणजे लवकरात लवकर निवड यादी, मेरिट यादी या ठिकाणी प्रसिद्ध व्हावी. आणि निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोणाचं नाव येते, कोणाची निवड होते, मेरिट कसं येते, कुठपर्यंत येते, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. आणि नंतर कागदपत्र पडताळणी. तर माझ्या मते पाठीमागची जी गुणवत्ता यादी होती 22ची, ती एक 15 दिवसाच्या आतमध्ये डिक्लेअर करण्यात आली होती. यावेळी सुद्धा तसंच व्हावं. 15 ते 20 दिवसामध्ये, म्हणजे सप्टेंबरचा पहिला आठवडा हा कदाचित गुणवत्ता यादीचा डिक्लेअर होण्याचा दिवस असू शकतो. आपण वाट बघू. परंतु या ठिकाणी ज्या काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, तर त्या म्हणजे की ज्यांना या टप्प्यामध्ये काही चुकून तुमची माहिती तुम्ही न भरल्यामुळे तुम्हाला पसंती क्रम जनरेट होत नव्हते, अशा उदाहरणार्थ एक संधी ही टप्पा 2च्या आधीपा दिली जाणार आहे. त्यामुळे टप्पा 2च्या आधी ज्यांचं या ठिकाणी सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये काय दुरुस्त्या असतील त्या दुरुस्त्या नक्की करून घ्या. म्हणजे ज्यावेळेस येतील नोटिफिकेशन त्यावेळेस सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. तर त्यासाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कनेक्ट राहा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या पर्यंत मिळतील. कशा प्रकारे सेल्फ सर्टिफाय करायचं, दुरुस्ती तुम्ही कोणकोणती करू शकता, कोणकोणती तुम्हाला माहिती त्या ठिकाणी भरता येऊ शकते. तर यासाठी तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन जर पाहिजे असेल, एकदम वैयक्तिक मार्गदर्शन पाहिजे असेल, तर आपली बॅच तुम्ही जॉईन करू शकता. रायझिंग टीचर हे ऍप्लिकेशन घ्या, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि तिथून तुम्ही बॅच जॉईन करा, तुम्हाला सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन केलं जाईल. कोणकोणती माहिती तुम्ही अपडेट करू शकता, कोण त्यासाठी पात्र असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त उदाहरणार्थ शेअर करा, ज्याच्यामुळे या ठिकाणी पुढल्या टप्प्यामध्ये दुरुस्ती संधीपासून कोणीही या ठिकाणी म्हणजे वंचित राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाच्या काय बाकीच्या आपण गोष्टी बघितल्या, तर त्या आवडल्या असतील, माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा. भेटूया आपण पुढे. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.